नमस्कार, डी24 तास तुम्ही पाहू शकतात. आज बाबळा फाट्यातील काही ह्या संबंधित शेतकरी या ठिकाणी उपस्थित जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये वारंवार बाबळा फाटा जवळ जे MIDCचा संदर्भ असतो त्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी या तहसील असेल, जिल्हाधिकारी असेल, महसूल अधिकारी असेल त्यांच्या संदर्भात होत आहे. आज तीच तक्रार घेऊन या ठिकाणी बरेचसे शेतकरी या ठिकाणी. आजी कुठून आलात तुम्ही? वगाडी. काय नाव तुमचं? कशासाठी आलात तुम्ही? आमचे वार शेत जाणार आहे. हो तिसरी झालेला आहे. मोबाईलला मिळालेला कशामध्ये गेले तुमचं शेत? MIDC मध्ये शेत गेले असं देखील म्हणे. नेमकं आपण प्रकरण जाणूया. दादा काय सांगणार? शेती ही कोणी घेतली आणि त्यांचे नाव काय? वारंवार तुम्ही निवेदन वगैरे देतात. कोणत्या कंपनीने घेतले, कोणत्या पक्षाने घेतले, कोणत्या नेत्यांनी घेतले, कोण व्यक्ती आहे त्यांनी त्या तुमच्या जमिनी हडप केल्या, त्यांचं नाव काय असेल ते देखील आपण चॅनलच्या माध्यमातून सांगावं. नंतर बोलतो ना. हॅलो, माझं नाव सुनील निंबा दीक्षित, राहणार वाघाडी बुद्रुक. गट नंबर 105 व 106. 105 व 106 ला शेतकरी 90 शेतकरी असून आज प्रश्न समजून घ्या. तुमची जमीन शासनाने हडप केली आहे, पक्षाने हडप केली आहे, स्थानिक लोकांनी हडप केली आहे. कोणी MIDCचे जे मालक आहेत त्यांनी हडप केली, कोणी, त्यांचं नाव काय ते सांगावं. नाव काय? ही जमीन शासनाने बॉस शेतकऱ्याच्या नावावर जमीन आज रोजी आपण कसत आहे. ही शासनाने कुठल्या पद्धतीने कारवाई केलेली आहे, कुठल्या पद्धतीने येणे करून घेतली आहे. दादागिरीमध्ये जर ती जमीन JCP लावून जर शेतकऱ्याकडून ताबा घेत असेल तर असं शेतकऱ्याला कुठल्या पद्धतीने न्याय मिळणार आहे? आणि कोण ताबा करते? आता MIDC कोण मालक कोण आहे? मालक त्यांच्या नावावर येऊ नये, पण जमिनी बघू शकतात. शेतकरी अजून बी त्या संदर्भात भ्रमामध्ये आहे. नेमकं मी जे विचारतोय त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी मिळत नाहीये. दादा काय सांगणार? कोण तुमची जमीन हडप करते? राजकीय लोक आहे, सामाजिक आहेत, त्या स्थानिक सरपंच आहे, कोण आहे, शासकीय, त्यांचे नाव काय? काय सांगणार सर? आम्ही भूसंपादित शेतकरी आहोत. आज पासून आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये भूसंपादन कायदा अस्तित्वात येऊन मोठे मोठे प्रकल्प नेते लोक आणतात. आम्हाला प्रकल्पाला विरोध नाही. आज रोजी वाघाडी MIDC, बाबर MIDC, वाघाडी शिवारातील जमीन MIDC मध्ये जाण्यासाठी, बाबर शिवारातली जमीन MIDC मध्ये जाण्यासाठी वाघाडी ते गावातील शेतकऱ्यांची 35 वर्ष लोटून गेले. त्या 35 वर्षानंतर आज तिथं माजी खासदार सुभाष बाबा भामरे हे येऊन तिथं सांगतात, हे त्यांच्या माणसं येऊन तिथं सांगतात, हा प्लॉट आम्हाला MIDC ने दिलेला आहे, ही जागा खाली करा. टोटल एक गट आहे 105 गट नंबर, तो आहे 53 हेक्टरचा, 22 हेक्टरचा 105 गट नंबर आणि 106 गट नंबर 56 हेक्टरचा आहे. टोटल 90 शेतकरी आहेत. आता 90 शेतकऱ्यांना आजी माजी खासदार तिथे प्लॉट मागतात आणि मग त्या आजी माजी खासदारांना वाटत नाही का या शेतकऱ्यांना पैसा मिळाला नाही, यांच्या ताब्यात आजपर्यंत जमीन कशी. आजही तिथं कापूस पेरलेला होता, कापूस की पेरल्यानंतर आता त्याचे खेळ चालू आहे, नागट्टी चालू आहे. आता ही जमीन जर कधी यांनी MIDC ला प्लॉट राहिला असता, तिथे रस्ते झाले. तुम्ही तक्रार केली का? तक्रार बऱ्याच म्हणजे 35 वर्षापूर्वीपासून यांचे आजोबा पंजोबा करत होते. ते दमले, ते थकले, त्यांच्या पोरं बाळा आज खेळून खाऊन राहिले. यांना तक्रार करणं म्हणजे काहीच माहित नाही किंवा ती जमिनीसाठी न्याय मागणं यांच्या त्या बाबांच्या पोरं बाळांना काहीच माहिती. हे म्हातारी आई 70 वर्षाची झालेली आहे. त्या म्हातारी आईला एकच मुलगा आहे, तो अशिक्षित आहे. तो गुरं चारतो, मेंढ्या चारतो, बकऱ्या चारतो, ते शेतजमीन खेचतो आणि ते तक्रार करण्यासाठी जातील कुठं? परंतु हे शिक्षित नेते, शिक्षित ज्यांना प्लॉट घ्यायचा आहे त्या प्लॉट धारकांना समजतं सगळं. या लोकांच्या ताब्यात आजपर्यंत जमीन कशी ते पेरणारे कसे बघू शकतात. या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते राजकीय काही लोकांनी ही जमीन हडप केली असं सांगतायत. 35 वर्षापासून ते काम करते. माजी खासदार सुभाष भामरे यांचं देखील यांनी या ठिकाणी नाव घेतलंय आणि बरेचसे जे स्थानिक लोक असतील, काही राजकीय असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील आणि जे शासनाचे काही पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून हा कारभार झाला असं देखील या माध्यमातून या ठिकाणी दिसतंय. आणि गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन जर हडप होत असेल तर शासनाने कोणाकडे दाद मागावी हे देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कॅमेरामॅन निलेश दिवसे, डी24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र.